Example number 1. Find the length of the hypotenuse of a right angle triangle if remaining sides are 9 cm and 12 cm. इथं पहिली महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्टली यू कॅन यूज पायथागोरस थेरम. सो दिस इज राईट अँगल ट्रायंगल ABC where angle B is of 90 degree. त्यानंतर काय दिलेले रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर. आपण AB घेऊया आणि BC 12 सेंटीमीटर घेऊया. We have to calculate value of AC, that is hypotenuse of the right angle triangle. From example, triangle ABC is a right angle triangle. Right angle triangle हे दिलेलं आहे आपल्याला, given. Therefore, by using Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. AB square, that is 9 square, plus BC square, that is a 12 square. 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144, म्हणून AC वर्ग बरोबर 8 आणि 4 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 225. So AC square is equal to 225 हा 15 चा वर्ग आहे, 15 चा वर्ग, म्हणून AC is equal to 15 सेंटीमीटर. पण आपल्याला AC विचारलेले नाही आहे, आपल्याला विचारलेले आहे हायपोटेन्यूस. सो लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस is equal to 15 सेंटीमीटर and that is the answer. जे विचारलेले आहे तेच या ठिकाणी लिहिणं किंवा तेच आणणं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल नंबर 5. A side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. दिलेला ट्रायंगल हा नुसता राईट अँगल ट्रायंगल नाही तर तो आयसोसेलिस आहे, म्हणजे त्याच्या दोन साइड्स या एकरूप दिलेल्या आहेत. सो ABC हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि जर AB आणि BC त्याच्या एकरूप बाजू असतील तर हा राईट अँगल ट्रायंगल आयसोसेलिस राईट अँगल ट्रायंगल म्हणून ओळखला जाईल. A side of an isosceles right angle triangle is x. ही पण x आहे, ही पण x आहे, आणि आपल्याला विचारले AC, that is the hypotenuse of the isosceles right angle triangle. So from example triangle ABC is a right angle triangle given हे दिलेले आहे आपल्याला. सो given and AB is equal to BC हे पण दिलेलं आहे. हा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, आयसोसेलिस राईट अँगल ट्रायंगल आहे. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम काय सांगतो, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. AB किती दिलेली आहे, x त्याचा वर्ग, अधिक BC किती दिलेली आहे, x त्याचा वर्ग, AC वर्ग आहे कारण त्याची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो AC वर्ग बरोबर x वर्ग प्लस x वर्ग दॅट इज इक्वल टू 2x वर्ग. AC वर्ग बरोबर 2x वर्ग. दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ घेतलं तर AC बरोबर √2 इंटू x इतकी किंमत या ठिकाणी AC ची येते, पण आपल्याला AC ची किंमत नको आहे, हायपोटेन्यूस पाहिजे. देयरफॉर लेंथ ऑफ hypotenuse of an isosceles right angle triangle is √2 into x and that is the answer. तुम्हाला पाहिजे असेल तर इथे युनिट लिहू शकता तुम्ही, कारण आपल्याला कुठले युनिट दिलेलं नाही. Last example. In a triangle PQR, PQ is equal to √8, QR is equal to √5, PR is equal to √3. Is triangle PQR is a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर PQR मधली लॉंगेस्ट साइड ही PQ √8 आहे आणि राहिलेल्या दोन बाजू या √5 आणि √3 या लहान आहे. सो
in a triangle PQR, longest side is equal to PQ, which is equal to root 8. Therefore, PQ square is equal to root 8 bracket square is equal to 8, equation number 1. Remaining sides कोणकोणते आहेत? QR which is equal to root 5 and दुसरी कोणती राहिली? PR which is equal to root 3. Now sum of squares of remaining sides which is equal to QR square plus PR square is equal to root 5 bracket square plus root 3 bracket square, which is equal to root 5 चा वर्ग 5, root 3 चा वर्ग 3, which is equal to 8, equation number 2. From equation 1 and 2, equation 1 आणि 2 वरून आपण काय पाहतो की दोन्ही बाजू सारखे आहेत, म्हणजे therefore PQ square is equal to QR square plus PR square. आणि हे जर झालं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं बाय कॉन्व्हर्स ऑफ Pythagoras theorem, it is a right angle. So therefore triangle PQR is right angle triangle. आता दुसरा प्रश्न यातला आपल्याला जो विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की कोणता if yes which angle is of 90 degree असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग त्यासाठी काय करायचं? longest side which is equal to PQ which is equal to root 8. longest side च्या समोरचा the angle opposite to longest side की ज्याला आपण हायपोटेन्यूस असं म्हणतो, angle opposite to longest side PQ which is equal to angle PRQ and therefore angle PRQ is of 90 degree. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन कोणता असेल तर तो PRQ असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. दोन प्रश्नांची उत्तरे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, ऍप्लिकेशन आहे थोडक्यात पायथागोरस कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमचं, ते व्यवस्थित लक्षात या ठिकाणी घ्या. एक्झाम्पल नंबर 3. इन अ triangle RST, angle S is of 90 degree, angle T is of 30 degree. If RT is equal to 12 centimeter, find RS and ST. For this, we have to draw a figure. In this figure, we show angle S is of 90 degree. Again, angle T is of 30 degree. Remaining R. So RST is the triangle. Also, we have given that RT, that is a 12 centimeter. We have to find the value of RS and ST. Now, considering RST as a right angle triangle, here angle S is 90 degree obviously, angle T is of 30 degree. So remaining angle R is of 60 degree, because we know that sum of the angles of a triangle is 180. आता इथे जर पाहिलं तर 90 आणि 30 यांची बेरीज 120 झाली, ती 180 मधनं गेली तर R ची किंमत 60 राहिली. त्यामुळं RST हा ट्रायंगल 30 60 90 चा झाला. आणि 30 60 90 चा झाला की 30 अँगलच्या समोरची बाजू RS ही RT च्या निम्मी असते आणि 60 मापाच्या कोनासमोरची बाजू ST ही या ठिकाणी RT च्या वर्गमुळात 3/2 पट असते. असं आपण थेरम मध्ये 30 60 90 च्या शिकलेलं आहे आणि त्या थेरमचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. कसा करायचा आहे त्याचा विचार या ठिकाणी करूया. फ्रॉम द एक्झाम्पल
from the example. In a triangle RST, we have given angle S is of 90 degree, given angle T is of 30 degree, it is also given. Therefore angle R is of 60 degree, remaining angle आणि हे आपण कशावरून काढलेलं आहे, थेरम वरून. आता ट्रायंगल टी आर एस इज ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. सो आता हा 30, 60, 90 चा ट्रायंगल झाल्यानंतर आपल्याला किंमत काढायची ती एसआर ची. देयरफॉर एसआर इज इक्वल टू, हा एसआर कोणाच्या समोरचा आहे तर 30 मापाच्या समोरचा आहे, त्यामुळे एसआर इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस. याला आधार द्या. अँड साइड अपोजिट टू अँगल 30, साइड अपोजिट टू अँगल 30 डिग्री. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस 12 दिलेला आहे. सो एस आर इज इक्वल टू बेसख 12, 6 सेंटीमीटर. एस आर ची किंमत किती झाली, 6 सेंटीमीटर. एक किंमत मिळाली. दुसरी काढायची एस टी. देयरफॉर अगेन एस टी इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूस. इथं काय, साइड अपोजिट टू 60 डिग्री angle, which is equal to √3/2 into 12. So ST is equal to 6 into √3 centimeter. Again we can write these two values. Therefore RS is equal to 6 centimeter and ST is equal to 6 √3 centimeter, and that is the answer for your question. Example number 4. Find the diagonal of a rectangle whose length is 16 centimeter and area is 192 square centimeter. समजा हा डायगोनल आहे असं आपण जर गृहीत धरलं, A B C D is the diagonal. काय दिलेलं आहे, whose length 16 सेंटीमीटर. BC is the length of the rectangle, ती 16 सेंटीमीटर दिलेली आहे. and total एरिया दिलेला आहे, एरिया 192 स्क्वेअर सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल ABCD and we have to find out the diagonal. मग आता जर AC डायगोनल आपल्याला या ठिकाणी काढायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला AB लागणार आहे. मग यासाठी आपल्याला या ठिकाणी सूत्राकडे, फॉर्म्युलाकडे जावं लागेल आणि फॉर्म्युल्यावरून पहिल्यांदा AB काढून घ्यावं लागेल आणि नंतर या ठिकाणी बाय प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री याचा उपयोग करून बाय युजिंग पायथागोरस थेरम इन अ ट्रायंगल ABC वी आर इन अ पोझिशन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC. सो as given in the example length of rectangle BC equal to 16 centimeter and area of rectangle ABCD is equal to 192 square centimeter. So formula काय आहे, एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू लेंथ काय घेतलेली आपण इथं BC इंटू ब्रेड्थ काय घेणार आहे आपण AB विच इज इक्वल टू दिलेलं 192 इज इक्वल टू लेंथ 16 इंटू, आता फक्त मी AB लिहितो AB. सो AB इज इक्वल टू 192 डिवाइडेड बाय 16, 16 1 16 आणि 16 दोन्ही 32. AB बरोबर 12 सेंटीमीटर.
AB काय आहे, ब्रेडथ आहे, पण त्याची गरज नाही आहे आपण लिहायची, त्यामुळे ब्रेडथ वगैरे काही लिहित नाही आहे. AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आता 16 सेंटीमीटर BC, 12 सेंटीमीटर AB आणि आपल्याला AC मिळवायचे. नाव बाय द प्रॉपर्टी ऑफ rectangle each angle is of 90 degree. Therefore in a triangle ABC, angle ABC is of 90 degree, so it is right angle triangle. So by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. What is the value of AB? 12, 12 चा वर्ग, plus BC square, that is 16 square. So which is equal to 144 plus 12 चा वर्ग 147 आणि 16 चा वर्ग 256. 6 4 10, 5 4 9 1 10, 2 आणि 3 आणि 4. ही किंमत कशाची आली? AC वर्गाची आली. म्हणून आता 400 हा कशाचा वर्ग आहे? तर 20 चा वर्ग आहे, आपल्याला माहित आहे. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 20 स्क्वेअर. देयरफॉर AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आपल्याला उत्तर विचारलेलं आहे डायगोनल ऑफ द rectangle. So length of diagonal is equal to 20 centimeter and that is the answer. या पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. Find the length of the side and perimeter of an equilateral triangle whose height is given as under root 3 centimeter. Now this is equilateral triangle ABC. ABC. We know the property of equilateral triangle. All sides are equal. AD is perpendicular on BC. Height of AD is given as a root 3. Now, as AD is perpendicular on BC, angle D is of 90 degree. We know that angle A, angle B and angle C of equilateral triangle are of same measure, which is equal to 60 degree. So remaining angle, this is 30 degree. So this is 30, 60, 90 triangle, and with the help of this 30, 60, 90 theorem, we can calculate the value of first AC, and then we are going to calculate the perimeter of the triangle. So from the example, triangle ABC is an equilateral triangle by the property of equilateral triangle. AB is equal to BC is equal to AC, and angle ABC is equal to angle ACB is equal to angle BAC of 60 degree. Now segment AD is perpendicular on BC. Therefore angle ADC is of 90 degree. हाईट अँगल आपल्याला लागणार आहे आणि नंतर ACB हा अँगल लागणार आहे. नाउ in a triangle ADC या छोट्या ट्रायंगल मध्ये angle ADC is of 90 degree, angle ACB is of 60 degree. So remaining angle BAC is of 30 degree. Therefore triangle ACD is of 30
degree, 60 degree and 90 degree triangle. So side opposite to 60 degree angle is under root 3 divided by 2 times of its hypotenuse. In short, we can write AD is equal to root 3 divided by 2 into AC. By putting the value AD ची किंमत या ठिकाणी वर्गमुळात 3 आहे. वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3 भागिले 2 into AC. वर्गमुळात 3 ला 3 गेले. AC is equal to 2 सेंटीमीटर्स. आपल्याला माहित आहे AC मिळालेलं आहे. सो पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणा इज इक्वल टू 3 into side. So 3 into 2 that is equal to 6. So perimeter of an equilateral triangle is equal to 6 centimeter and that is the answer of your question. Example number 7. 6 ओमिट केलेले आहे त्यामुळे घेतलेले नाही आहे. 6 आणि 8 ओमिट केलेले आहेत त्यामुळे मधलं 7वं एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मला वाटते परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं एक्झाम्पल या ठिकाणी असेल. इन अ ट्रायंगल ABC which is equilateral triangle, point P is on base BC such that PC is equal to 1/3 BC. If AB is equal to 6 centimeter, find AP. आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे? इक्विलॅटरल ट्रायंगलची बाजू दिलेली आहे. त्याच पद्धतीने P हा बिंदू असा दिलेला आहे की जो BC वर आहे आणि ते रिलेशन कसं आहे? PC ची किंमत ही BC च्या 1/3 इतकी या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला AP ची किंमत विचारलेली आहे आणि या पद्धतीने हे गणित या ठिकाणी सोडवायचं आहे. सो काय केलं आपण? ABC हा ट्रायंगल घेतलेला आहे. त्या ट्रायंगलवर ची BC जी बेस आहे त्याच्यावर P बिंदू घेतलेला आहे. असा घेतलेला आहे की PC is equal to 1/3 BC. We have to make construction. AD परपेंडिक्युलर ऑन BC आपण घेतलेला आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली हा 90 डिग्रीचा कोन झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला पायथागोरसचा थिअरम या ठिकाणी वापरता येईल. सो टेक अ पॉइंट P on side BC such that PC is equal to 1/3 BC given. या पद्धतीने आपण पॉइंट घेतलेले. याच्याबरोबर माझ्याकडे एक गोष्ट राहिली. इन अ इक्विलॅटरल ट्रायंगल ABC take a point P on side BC such that PC is equal to 1/3 into BC. Now in a triangle ADC आता हा ADC कसा आलेला आहे तर त्यासाठी आपण काय कन्स्ट्रक्शन केलेली आहे की इन अ ट्रायंगल ADC मेक अ कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन केलेली आहे? AD is perpendicular on BC आणि त्यामुळे ADC हा ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेला आहे. सो इन अ ट्रायंगल ADC अँगल ADC is of 90 डिग्री कन्स्ट्रक्शन केलेली आहे म्हणून. त्यानंतर अँगल ACD is of 60 डिग्री because property of equilateral triangle. So therefore remaining angle कोणता राहिला हो? अँगल DAC is of 30 degree remaining angle and therefore triangle ACD is 30 60 90 डिग्री ट्रायंगल. आणि एकदा हा ट्रायंगल झाला की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहिजे. आता AD is opposite to 60 डिग्री अँगल मगाशीच आपण पाहिलेलं आहे. Side AD is opposite
टू 60 डिग्री अँगल, आणि जर समजा ही साइड 60 डिग्रीला अपोजिट आहे असं जर गृहीत धरलं तर या ठिकाणी AD इज इक्वल टू √3/2 इंटू AC दॅट इज हायपोटेनियस. आता सध्या या ट्रायंगल पुरतं, आणि इतर वेळेला ती इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड असणार आहे. आणि AC ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की या ठिकाणी AB 6 दिलेले आहे. नेक्स्ट लाईन, बट AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू BC which is equal to 6 सेंटीमीटर. हे दिलेलं आहे, गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट AD इज इक्वल टू √3/2 इंटू 6 बे के बे त्रिक 6. सो AD इज इक्वल टू 3√3. इक्वेशन 1 म्हणून टाका, कारण ही किंमत आपल्याला परत लागणार आहे. नाव as AD is perpendicular on BC, AD BC वर परपेंडिक्युलर दिलेले आहे. in a triangle ADB and triangle ADC, या दोन ट्रायंगलचा विचार करूया. ADC या दोन ट्रायंगल मध्ये सेगमेंट AD is congruent with segment AD, it is a common side. Also AD दोन्ही त्रिकोणामधली समभुज आहे म्हणून आपण ती कॉन्ग्रुएंट या ठिकाणी घेतलेली आहे. Also अँगल ADB हा कोन is congruent with angle ADC which is equal to 90 degree. हे आपण सिद्ध केलेले आहे की AD परपेंडिक्युलर टू BC आहे. So also AB is congruent with segment AB म्हणा किंवा दुसरं AB म्हणा, is congruent with AC. हे तर दिलेलेच आहे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणून, या बाजू सगळ्या एकरूप दिलेल्या आहेत. Therefore triangle ADB is congruent with triangle ADC by using hypotenuse साइड टेस्ट नुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपण एकरूप दाखवलेले आहेत. आता हे दोन ट्रायंगल एकरूप दाखवले म्हणजेच काय, आपण याच्यावरून सिद्ध करणार आहोत या ठिकाणी की सेगमेंट BD इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट DC, कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे आपण 9वी मध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळं म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की BD बरोबर DC बरोबर 1/2 BC, बरोबर आहे. हा D मध्यबिंदू झाला, त्यामुळे BD ची किंमत DC ची किंमत ही 1/2 BC ती या ठिकाणी आपल्याला आली. BC माहित आहे आपल्याला इज इक्वल टू 1/2 इंटू 6 बेत्रिक 6 बरोबर 3 सेंटीमीटर या ठिकाणी याची किंमत आपल्याला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे PC इज इक्वल टू 1/3 इंटू BC which is equal to 1/3 इंटू BC. BC ची किंमत या ठिकाणी किती आहे 6 दिलेली आहे. 3 1 3 3 2 6 म्हणून PC बरोबर 2 सेंटीमीटर. PC बरोबर 2 सेंटीमीटर. आता थोडं लक्षात घ्या, आता आपण फक्त ADP हा जो छोटा त्रिकोण आहे याचा विचार करणार. याच्यामधली या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या बाजू मिळाल्या त्याचा विचार करूया. आता त्याच्यासाठी DC आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. DC किती आलेली आहे 3 सेंटीमीटर आलेली आहे. परत PC कॅल्क्युलेट केलेली आहे ती 2 सेंटीमीटर आली, म्हणजे DP किती आली 1 सेंटीमीटर आली. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट केलेली बाजू म्हणजे AD ती दिलेली आहे. आणि आता आपल्याला विचारले कोणती AP विचारलेली आहे, म्हणजे ADP या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत वापरून याची किंमत आपण या ठिकाणी काढू शकतो. त्यामुळे मी इथला भाग एवढा पुसतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढचा या ठिकाणी कसं सोडवलंय ते लक्षात येईल. नाउ फ्रॉम फिगर DC is equal to DP प्लस PC. आता हे आलं कसं तर D डॅश
पी डॅश सी नुसार डीसी कॅल्क्युलेट केलेले बघा डीसी 3 सेंटीमीटर बरोबर डीपी कॅल्क्युलेट करायची प्लस पीसी 2 सेंटीमीटर म्हणून डीपी बरोबर 3 वजा 2 बरोबर 1 सेंटीमीटर. नाउ कन्सिडर राइट एंगल ट्रायंगल छोटासा एडीपी. So by using Pythagoras theorem for this triangle, AP square is equal to AD square plus DP square. वाटलं याला डीपी ला इथं तुम्ही 2 नंबर दिले तरी चालेल कारण इथं आपण 1 नंबर दिलेला आहे इज इक्वल टू AD 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DP 1 स्क्वेअर. रिझन द्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 3 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग 3 चा वर्ग 9 9 त्रिक 27 अधिक 1 चा वर्ग 1 28 28 आपण 4 गुणिले 7 7 चोक 28 असं लिहितो. हे झालं एपी वर्ग बरोबर आणि म्हणून नुसतं एपी बरोबर 4 चं वर्गमूळ 2 आलं वर्गमुळात 7 सेंटीमीटर आणि हीच किंमत या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एपी आणि ते या पद्धतीने या ठिकाणी सोडवता येतं.